रस्त्यावरच आयशर जळून खाक। पंढरपूरहून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या ट्रकनं रात्री 9:30च्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला। ट्रक चालक वैभव युवराज ननावरे वय वर्ष 35 राहणार भंडी शेगाव पंढरपूर यांनी प्रसंगवधान राखून ट्रकमधून उडी मारल्यानं ते बचावले, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झाले। आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच शनिवारी रात्री ट्रकनं पेट घेतल्यानं खळबळ उडाली। सातारा लातूर रस्त्यावरील पिंगळी घाटात घडलेल्या या घटनेमुळे रहदारीच्या रस्त्यावर काही काळ वाहतुकीलाही धोका निर्माण झाला होता। ट्रकला लागलेल्या आगीनं प्लायवूडनंही पेट घेतला होता, तसेच ट्रकचं टायर फुटल्यानं झालेल्या मोठ्या आवाजानं उपस्थितांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती। घटनेची माहिती समजताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ वडूज नगरपंचायतीच्या अग्निशमक दलाला पाचारण केले। तसेच घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचून तातडीनं रस्त्यावरील वाहतूक रोखली। याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमक यंत्रणेला मदत करत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। सुमारे 1 तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले। यावेळी घाबरलेला ट्रक चालक वैभव युवराज ननावरे यांना शेखरभाऊ घोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी शेखरभाऊ प्रतिष्ठानची रुग्णवाहिका बोलावून तात्काळ रुग्णालयात हलवले। यावेळी पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।